त्याच्या मान्यतेमध्ये कोणता दोष राहतो त्या दोषांचं विवेचन चालू आहे. पान नंबर 190 नवीन पुस्तकामध्ये तिथे प्रश्न केला आहे की तुमची वर्तमान पर्याय ही अशुद्ध आहे, मग तुम्ही स्वतः शुद्ध आहोत असे कसे मानता? याच्यामध्ये 90 पानाला स्टार्टिंग 190 पानाला स्टार्टिंगच तुमची वर्तमान पर्याय ही अशुद्ध आहे, मग तुम्ही स्वतः शुद्ध आहोत असे कसे मानता? आता या ठिकाणी दोन हे, मग स्वतःला शुद्ध आहोत असं मानायचं का नाही? मी स्वतः शुद्ध आहे असं मानायचं किंवा नाही, म्हणायचं किंवा नाही? तर म्हणण्याचं सोडून द्या. म्हणणे ही प्रत्येकाची पर्सनल बाब आहे. म्हणणे याचा असं असा की कोणाला म्हणायचं, कोणाला सांगायचं, सांगण्याचं नाही काय. तर वस्तुस्वरूप ज्या वेळेला आपण समजतो त्यावेळेला आत्मा, आपला आत्मा बघा की आत्मा म्हणजे आत्मा कशाचा बनलेला आहे, काय आहे आत्म्यामध्ये? आत्म्यामध्ये एक नित्य अंश आहे आणि एक अनित्य अंश आहे. अशा दोन अंशाचा आत्मा आहे. तो सदा नित्यही राहत नाही आणि सदा काळ अनित्यही राहत नाही. म्हणजे तो नित्यात्मक आहे. नित्य आणि अनित्य हे दोन्ही त्याचे फॅक्टर्स, दोन्ही त्याचे अंग आहेत. मग आता इथे निश्चय नयाचा अतिरेकी, त्याला अतिरेकी शब्द बरोबर नाही, निश्चय नयाचा अतिरेक करणारा सदा सर्व काळ मी शुद्ध आत्मा आहे, मी शुद्ध आत्माच आहे, म्हणजे त्यांनी आपल्या पर्यायीला गौण केलं नाही, तर पर्यायीचं निराकरण केलं. पर्यायी बिलकुल दृष्टीमध्येच घेतला नाही. दृष्टीमध्ये घेतला नाही याचा अर्थ असा की तसा दृष्टीमध्ये त्या घ्यायच्याच नाही आहे, परंतु पर्याय अशुद्ध आहे या गोष्टी तो स्वीकार करत नाही. स्वीकार तर करा, पर्यायी अशुद्ध आहे. आणि त्या पर्यायी अशुद्ध का आहेत? पर्यायी अशुद्ध का आहेत की माझ्या द्रव्याकडं बघण्याची अनंत काळापासूनची विपरीत दृष्टी झाल्यामुळं, माझ्याच अपराधामुळे ह्या उलटसुलट पर्यायी निघत आहे. मी माझ्या चैतन्य स्वभावाला कधी स्वीकारलं नाही, म्हणून पर्यायी अशुद्ध आहेत. हे कारण पर्यायीमध्ये मिथ्यात्व आहे, राग द्वेष आहे. हे अनादी काळापासून जरी चालू असलं तरी त्याचं कारण काय? मी माझ्या नित्य स्वभावाला, ध्रुव स्वभावाला, चैतन्य स्वभावाला, आनंदाने परिपूर्ण असलेल्या, अनंत गुणांनी परिपूर्ण असलेल्या स्वभावाचा स्वीकार केला नाही, त्याची प्रतीती केली नाही, त्याची श्रद्धा केली नाही, त्याला मान्यतेमध्ये धरलं नाही. आणि म्हणून प्रत्येक समयाला अशुद्ध पर्यायी उत्पन्न होत आहे. मग आता त्या पर्यायी जर शुद्ध करायच्या असतील
तर सरळ उपाय, पर्यायी अशुद्ध आहे त्या शुद्ध करायच्या असतील तर त्या शुद्ध होतात. निश्चय नयाचा जो विषय आहे त्रिकाली ध्रुव आत्मा, त्या ध्रुव आत्म्याचं श्रद्धा, त्याचं ज्ञान, त्याच्यामध्ये रमणता, त्याच्यामध्ये लीनता, त्याच्यामध्ये ध्यान ज्या वेळेला करू आपण त्यावेळेला पर्यायीचं आंशिक शुद्धीकरण, आंशिक म्हणतो कारण एकदम पर्याय शुद्ध होणार नाही, कारण ती साधना आहे. साधना परिपूर्ण होण्यासाठी कित्येक वर्ष लागतात, कित्येक भव खर्ची करावे लागतात, कित्येक भव. म्हणून ज्या वेळेला साधना सुरू करतो आपण, आपल्या निश्चय शुद्ध चैतन्य ध्रुव आत्म्याची साधना, त्याचं श्रद्धा, त्याच्याचकडे ज्ञान आणि त्याच्याचमध्ये लीनता ज्या वेळेला आपण सुरू करतो त्यावेळेला पर्यायीसुद्धा एक देश शुद्ध अशा प्रकारे निघायला लागतात. ही अगदी वैज्ञानिक पद्धत आहे. आता या पर्यायीच्या शुद्धीकरणासाठी आम्ही कोणताही जाप्य केला नाही, कोणाचीही भक्ती केली नाही, कोणाचंही पूजन केलं नाही, त्या गोष्टी याच्यामध्ये नाही आहेत. पर्याय शुद्ध करण्याच्या फॉर्म्युल्यामध्ये भक्ती किंवा संगीत किंवा तीर्थयात्रा किंवा उपवास किंवा जाप्य ह्या गोष्टी अकिंचितकर आहे, उपयोगी नाही. याने पर्याय शुद्ध होत नाही. तर आत्म्यामध्ये जो नित्य त्रिकाली ध्रुव आत्मा आहे त्याच्याच चिंतनाने, त्याच्या प्रतीतीने, त्याच्या श्रद्धानानेच आणि त्याच्यामध्ये लीन राहिल्यानेच एक देश शुद्ध पर्यायी प्रगट होतील. आणि ह्या पर्यायी प्रगट झाल्या किंवा नाही याचं काय म्हणतात त्याला, याचं अंडरस्टँडिंग, याचं ज्ञान प्रत्येक साधकाला होईल. अवधिज्ञानी मुनीसुद्धा सांगू शकणार नाही या गृहस्थाला सम्यक दर्शन झालं किंवा नाही. सांगू शकेल का अवधिज्ञानी मुनी? कर्माला बघून कर्माकडे त्याचं अवधिज्ञान लावता येईल, तर तर्काने ते सांगू शकतील. ठीक आहे, स्पष्टतेने नाही सांगणार. तर्क अनुमान साधक जीव स्वतःच समजून घेईल की आपल्यामध्ये काही परिणाम झाला किंवा नाही, आपल्याला शुद्धात्म्याची अनुभूती आली किंवा नाही हे ज्याची त्यालाच समजेल. कारण एक तर ती शुद्धात्म्याची अनुभूती जी आहे ही अवधिज्ञानाचाही विषय नाही. फार तर अवधिज्ञान म्हणजे परमावधी जे सर्वावधी जे आहे की जे अवधिज्ञान तुमच्या कर्म परमाणूलाही विषय बनवू शकते, असं ते उच्च कोटीचं अवधिज्ञान, तो फक्त त्याचाच विषय राहील. पण सर्वसाधारण अवधिज्ञानाचाही हा विषय राहणार नाही की एखाद्या व्यक्तीला सम्यक दर्शन आहे किंवा नाही. मग आपलं जे काही आहे, आपली अनुभूती, त्या अनुभूतीमधून मिळालेला एक आध्यात्मिक आनंद हा त्याचा फॉर्म्युला आहे. आनंदाचं वेदन होत असेल, भगवान आत्म्याच्या ध्यानाने आनंदाचं वेदन होत असेल, आनंदाची अनुभूती होत असेल, तर समजायचं की सम्यक दर्शन आहे. ज्याचं त्यानं पाहून घ्यावं. भगवान आत्मा, हा भगवान आत्मा, एक मिनिट, हा एक पहिला श्लोक आहे ना, त्याचा थोडासा संबंध इथे, त्याचा एक अर्थ लावतो मी. चक्रवर्ती की करे कल्पना कैसे कोई दरिद्र कहो. एक दरिद्र मनुष्य आहे आणि त्याला सांगितलं की मी चक्रवर्ती आहे अशी तू कल्पना कर किंवा असं मान.
चक्रवर्ती की करे कल्पना कैसे कोई दरिद्र कहो. तर तो दरिद्री मनुष्य मी चक्रवर्ती आहे ही गोष्ट त्याच्या मनामध्ये ठसवण्यासाठी बरेच परिश्रम लागतील. शेवटी तो कबूल करणारही नाही. गरीब आहे, अत्यंत गरीब आहे, रिक्षा चालवतो, सर्व काही विकून आज जे कमवलं त्याच्यावरच त्याचा गुजराण आहे, बॅलन्समध्ये काही नाही त्याच्याजवळ. असा दरिद्री मनुष्य, त्याला जर कोणी पकडलं, सांगितलं की तू चक्रवर्ती आहेस, विश्वास ठेवणार नाही. त्याप्रमाणे मैं ही हूँ भगवान, मैं ही हूँ भगवान रटे, मी भगवान आहे अशी रटणे म्हणजे प्रतीती करणे. अशी प्रतीती कैसे पामर पर्याय अहो. ही जी पामर पर्याय आहे, या पामर पर्यायवर जो आरूढ झालेला आहे, म्हणजे जो पर्याय दृष्टीने ग्रसित झालेला आहे, तो मी भगवान आत्मा आहे असं कधीही विश्वास करणार नाही. तो असं कसा रटेल याचा की त्याला ती धून कशी राहील, सदा सर्व काळ धून त्याला राहिली पाहिजे. मी भगवान आत्मा आहे, ही भगवान आत्मा आहे ही रटन पर्यायीनी ग्रसित असलेला जीव. पर्यायी तर सर्वांच्याच आहे, पण पर्याय असणं आणि पर्याय दृष्टी असणं याच्यात फरक आहे. पर्याय दृष्टी बनू नका. पर्याय दृष्टी विनश्वर आणि द्रव्य दृष्टी जिनेश्वर, एक फॉर्म्युला आहे. काय सांगितलं? पर्याय दृष्टी विनश्वर आणि द्रव्य दृष्टी जिनेश्वर. ज्याची द्रव्य दृष्टी आहे तो जिनेश्वर बनण्याचा अधिकारी आहे, आणि ज्याची दृष्टी पर्यायीवर आहे तो विनश्वर म्हणजे नरक निगोदामध्ये जाऊन नष्ट होण्याच्या मार्गावर लागलेला आहे. तर अशी ज्याची पर्याय दृष्टीमध्ये पामरता भरलेली आहे, न्यूनगंड भरलेला आहे की मी कशाचा भगवान, मी कशाचा चक्रवर्ती. आचार्य म्हणतात तू भगवान आत्मा आहे, आणि हा म्हणतो नाही नाही तुम्ही भगवान आत्मा, मी आपला तुमच्या चरणापाशी तुमचा सेवक, तुमचा दास, तुमचा दासानुदास, पामर, भिकारी. आणि भजनही तशा प्रकारचे केलेले आहेत. तेरे दर्शन को दो नयन कटोरे लाया हूँ. दो नयन कटोरे, कटोरे कशा करता आणतो आपण? भीक मागण्यासाठी. ते भगवान तुमच्या दरबारामध्ये मी भीक मागासाठी आलो. म्हणजे इथून सुरुवात त्या भजनाची. सांगा तो मनुष्य द्रव्यदृष्टीचा कसा स्वीकार करेल? मग जसा एखादा गरीब मी चक्रवर्ती आहे याचा स्वीकार करू शकत नाही इतक्या लवकर, तसाच पर्याय दृष्टीवाला सुद्धा मी भगवान आत्मा आहे याचा स्वीकार करत नाही. आणि याचा स्वीकार जोपर्यंत आतमधून होत नाही. मला माहिती आहे, समुद्राला तरंग येतात, समुद्राच्या लाटा येतात, त्याचा केंद्रबिंदू हा समुद्राच्या सेंटरमध्ये राहतो. महापूर आलेले आहेत. महापुरामुळे संपूर्ण नद्या बिलकुल पाण्याने भरलेल्या समुद्रामध्ये मिळत आहे, तरी समुद्राला भरती येत नाही. आणि भर उन्हाळ्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही नद्यांचं पाणी वाढलेलं नसताना सुद्धा त्या समुद्राला जी भरती येते, त्याचं कारण काय? पाणी तर कुठून आलं नाही, एक्स्ट्रा पाणी आलं नाही, आणि समुद्राची लेवल वाढलेली दिसते. काय कारण आहे त्याचं? तर समुद्राचा केंद्रबिंदू जो आहे तो त्या ठिकाणी उद्वेलित होतो, उत्तेजित होतो, त्याच्यामध्ये असे उत्तेजना निर्माण होते,
आणि त्यामुळे ते पाणी वर आलेलं दिसते. ही प्रोसेस शाश्वत आहे. कमीत कमी या भरतखंडामध्ये जिथे जिथे समुद्र आहे त्या त्या ठिकाणी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारची उथलपाथल सागरामध्ये होते. दररोज दर 6 तासांनी होते. दर 6 तासांनी. आता हे भरती आणि ओहोटी ह्या एक अगदी नित्यक्रम आहे. नित्यक्रम. दर 6 तासांनी. तर दृष्टांत याच्याकरता दिला की समुद्रामध्ये सुद्धा भरती त्याचा सेंटर जोपर्यंत मोटिवेट होत नाही, तो ॲक्टिवेट होत नाही, तोपर्यंत भरतीसुद्धा येत नाही. तसंच या चैतन्याचा जो केंद्रबिंदू भगवान आत्मा आहे याची स्वीकृती जोपर्यंत अंतःकरणाने मोठ्या श्रद्धेने जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सम्यक दर्शनाचा योग नाही. म्हणून मैं ही हूँ भगवान रटे कैसे पामर पर्याय. ही पामर पर्याय, ही जी पामर पर्याय आहे, ही पामर पर्याय, या पामर पर्यायीवर समोर तुम्ही मी भगवान आत्मा आहे हे कसं फिट होईल. पामर पर्याय ज्याची आहे तो मी भगवान आत्मा आहे हे स्वीकार करू शकत नाही तो. आणि जोपर्यंत याची स्वीकृती नाही तोपर्यंत सम्यक दर्शनाच्या अभिमुखसुद्धा तो नाही. आता कोण कोण स्वीकार करत नाही सांगा. सर्वजण स्वीकार करतात का मी भगवान आत्मा आहे याची स्वीकृती अंतःकरणापासून सर्वांची असेलच. तुम्ही तुमच्या फेस रिडिंगवरून तरी सांगतो मी आहेत, मी भगवान आत्मा याची स्वीकृती प्रत्येकामध्ये आहे. म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग करा की तुम्ही सम्यक दृष्टी आहात. बिलकुल मी सम्यक दृष्टी आहे किंवा नाही याची चिंता कशाला करायचं. चिंता करा मी भगवान आत्मा आहे की नाही का. सम्यक दर्शन तर पर्याय आहे. त्या पर्यायीकडं दृष्टी लावून बसाल तर नष्ट होऊन जाल. परंतु द्रव्य दृष्टीने मी भगवान आत्मा आहे हे ज्या वेळेला स्वीकार कराल त्यावेळेला ॲटोमॅटिकली त्याचा रिझल्ट म्हणून, त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून सम्यक दर्शन आहेच हे गॅरंटेड आहे. जर गुलाबाचं फूल असेल तर त्याची सुगंधता तिथे राहील किंवा नाही शंका करू नका. गुलाबाचं फूल आहे तर त्याची सुगंधता तिथे आहे. मी भगवान आत्मा आहे याचं श्रद्धान आहे की नाही आहे. याचाच अर्थ असा की ती पर्याय शुद्ध आहे. त्या पर्यायीनं हे स्वीकार केलं आहे की मी भगवान आत्मा आहे. त्या पर्यायीचं नाव सम्यक दर्शन. बरोबर आहे. जी पर्याय स्वीकार करते की मी त्रैकालिक ध्रुव शाश्वत भगवान आत्मा आहे, अखंड आहे आणि निरामय आहे, निरंजन आहे, अविनाशी आहे. हा भगवान आत्मा ज्यांनी स्वीकार केला त्या पर्यायीनं स्वीकार केला, त्या पर्यायीला समोर उभं ठेवा. ती पर्याय कधी पामर राहणार नाही. ती पर्याय प्रभुता संपन्न राहील आणि त्या पर्यायीचं नाव आहे सम्यक दर्शन. म्हणून सम्यक दर्शन आहे किंवा नाही याच्या भानगडीत पडू नका. मी त्रिकाली गायक भगवान आत्मा आहे किंवा नाही बस याचा निर्णय करा आणि याचा हार्टिली निर्णय करा आणि श्रद्धेनं निर्णय करा. याच्यासाठी की अनेक प्रसंग येऊ शकतात. या जीवाला आपल्या मार्गापासून श्रद्धेपासून च्युत होण्याचे अनेक प्रसंग येऊ शकतात. त्या प्रसंगामध्ये आपली सावधानता टिकवण्यासाठी आपली श्रद्धा जी आहे ती कामं येणार आहे. म्हणून या श्रद्धेनं हे स्वीकारलं पाहिजे. भरतखंड का अहो अलौकिक कर्तृकर्म अधिकार महान अनुभव रस में भीगे वक्ता श्रोता झेले वचन महान श्रोता झेले वचन महान. एक पहिलाचा अर्थ सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये अर्थ जे सांगितला की द्रव्यदृष्टी जिनेश्वर आणि पर्यायदृष्टी विनेश्वर. विषय तसाच चालू आहे. विषय आहे
निश्चय नयाचा अतिरेक करू नका. निश्चय नयाचा अतिरेक करू नका याचा अर्थ असा की निश्चयाने वस्तूचा नित्य अंश ज्या वेळेला श्रद्धेनं स्वीकारला तेव्हा पर्यायीमध्ये सुद्धा काही आमच्या चुका आहेत. पर्यायीमध्ये सुद्धा अजून जसा द्रव्य आहे तशीच पर्याय निघाला पाहिजे. डब्बीमध्ये जर कस्तुरी भरली तर बाहेरून सुद्धा वास कस्तुरीचाच यायला पाहिजे. केशराची डब्बी आहे तर केशराचाच वास यायला पाहिजे. दुसऱ्याचा हिंगाचा जर वास आला, आतमध्ये केशर आहे आणि बाहेरून वास हिंगाचा हिंग, तर समजायचं आहे की ही पर्याय अजून अशुद्ध आहे. का बरं अशुद्ध आहे? द्रव्य जर शुद्ध आहे तर पर्याय अशुद्ध का आहे? राहू शकत नाही. खोट आहे म्हणजे तुझ्या श्रद्धानामध्ये आणि तुझ्या त्या मान्यतेनुसार त्याच्यामध्ये लीन होण्याच्या क्रियेमध्ये अजून कमतरता आहे. ती कमतरता पर्यायीच्या रूपानं बाहेर आली. द्रव्य शुद्ध आहे तर पर्याय शुद्ध असायला पाहिजे. पण द्रव्य शुद्ध आहे हे आजपर्यंत अनंत जन्मामध्ये यांनी कबूल केलं नाही, मानलं नाही. म्हणून पर्यायीचा जो फ्लो आहे प्रत्येक समयाला निघणारी पर्याय अशुद्ध निघत आहे. ज्या क्षणी तुम्ही आपल्या शुद्ध आत्म्याचा स्वीकार कराल त्यावेळेला पर्यायीमध्ये त्याच वेळेला इथे समयाचा भेद नाही. ज्या समयाला त्रिकाली ध्रुव भगवान आत्म्याची स्वीकृती आहे त्या समयाला, अर्थात ती स्वीकृती कोणी केली? मी भगवान आत्मा आहे याची स्वीकृती कोणी केली? भगवान आत्म्याने केली नाही. भगवान आत्मा निष्क्रिय आहे, पर्यायीने केली. श्रद्धा गुणाच्या पर्यायीने केली, ज्ञान गुणाच्या पर्यायीने केली, ती स्वीकृती केली. जी पर्याय आपल्या त्रिकाली ध्रुव आत्म्याची स्वीकृती करते ती पर्याय अशुद्ध कशी राहील? ती अशुद्ध राहू शकत नाही. ती पर्याय सुद्धा एक देश शुद्ध झालेली आहे. पॅरेग्राफ वाचतो आम्ही. प्रश्न आहे, तुमची वर्तमान पर्याय अशुद्ध आहे, मग तुम्ही स्वतः शुद्ध आहोत असे कसे मानता? वर्तमान पर्याय शुद्ध आहे. कोणी विचारलं का तुमची वर्तमान पर्याय कशी आहे? अशुद्ध पर्याय. मग तुम्ही शुद्ध आहोत असे कसे मानता? कसं उत्तर द्याल? पर्याय जरी आमची अशुद्ध आहे, त्या पर्यायीमध्ये अशुद्धता आहे, तरी आमच्या द्रव्यामध्ये अशुद्धता किंचित मात्रही नाही. आमचं द्रव्य परिपूर्ण शुद्ध आहे. स्वीकृती झाल्याबरोबर मात्र आता पर्यायी पूर्णपणे अशुद्ध राहणार नाहीत. सांगायचं एकांती आहे ना, ते ठीक आहे. हा एकांती आहे. निश्चय नयाचा एकांत करणारा हा लिंग. त्याच्यामुळे तो काय म्हणतोय की आत्मा जर सदा शुद्धच आहे तर ही पर्याय जी अशुद्ध झाली ती माझी नाहीच, असं तो म्हणतो. त्याचा हा स्वीकार आहे. पर्यायीतल्या अशुद्धतेचा तो स्वीकार करत नाही. तो स्वीकार फक्त आपल्या त्रिकाली न्यायक आत्म्याचाच करतो. तर वस्तुतः त्रिकाली न्यायक आत्म्याचा स्वीकारही त्याच्या जीवनात आलेला नसतो. पर्यायीचा स्वीकार नाही तर त्याला त्रिकाली आत्माही दिसत नाही. दुसरा भाग लक्षात घ्यायचा आहे की नित्यांश म्हणजे शुद्ध आत्मा नाही. जसा अनित्यांश म्हणजे शुद्ध आत्मा नाही तसा नित्यांश म्हणजे ही शुद्ध आत्मा नाही. दोन्ही अंशाच्या अतीत जो आहे तो शुद्ध. नित्य हाही एक अंश आहे, द्रव्य नाही. अनित्य हाही एक अंश आहे. म्हणून अंश रूप कधी शुद्धात्मा नाही. शुद्धात्मा अंशी आहे.
त्यामुळे हे दोन्हीही अंश ज्यात नाही असा जो आहे तो न्यायक स्वरूपी शुद्ध आत्मा आहे. हा स्वीकार त्याला वस्तुतः असत नाही, पण त्या स्वीकार मला आहे असं तो मानतो आणि म्हणून तो निश्चयावशी नसून मानतोय. तो स्वीकार केल्यानंतर मानलं तर शुद्धात्मा नाही हा प्रश्न नाही. शुद्धात्मा आहे, पण त्या शुद्धात्म्याच्या दृष्टीनं ज्ञानानं त्यानं स्वीकार केला नाही आणि मी स्वीकार केला हे मानतो, म्हणून तो निश्चयाभासी झाला. स्वीकार केला असता तर तो निश्चयाभासी होऊच शकत नव्हता, परंतु फक्त ज्ञानाने स्वीकार केला, श्रद्धेतून त्यानं स्वीकार केला नाही आणि अनित्यतेचा लोप केला, म्हणून तो निश्चयाचा एकांती होतो आहे. म्हणून केवळ मी न्यायक आहे, मी शुद्ध आहे हा स्वीकार निश्चय न्यायाची दृष्टी लावल्याशिवाय तो एकांत होतो. दृष्टी लावली तर तेच आपल्या पुरुषार्थाला उपयोगी पडते. दृष्टी न लावता जर लावलं तर नियमाने तो एकांत होतो हे सांगायचं आहे. कथन चाललंय निश्चयाभाषीचं, तो नियमाने एकांत करत राहणार आहे. जे जे काही शुद्धात्म्याचं स्वरूप आहे त्या शुद्धात्म्याच्या स्वरूपाचा तो एकांत करत राहतो आणि पर्यायीतली अशुद्धता डावलत राहतो. तर पर्यायीच्या अशुद्धतेचा स्वीकार करावा लागेल, पण ती अशुद्ध पर्याय म्हणजे शुद्ध आत्मा नाही हेही त्याच्याबरोबर स्वीकार राहील. ज्ञानीला अज्ञानीला शुद्धात्म्याचा स्वीकार राहील, पर्याय आहे अशुद्ध याचा तो स्वीकार करीत नाही. जर शक्ती अपेक्षेने स्वतः शुद्ध मानित असाल तर मी असे होण्यास पात्र आहे असे चिंतन करा. पण मी शुद्धच आहे, मी शुद्धच आहे म्हणजे पर्यायीमध्ये मी शुद्ध आहे असं निश्चयाभासी मानतो. पर्यायीमध्ये मी शुद्धच आहे. आता मला कोणताच पुरुषार्थ करण्याची गरज नाही. शुद्ध झालेला आहो मी केवलज्ञान स्वरूप बनलेलं आहो आणि आता माझं मतिज्ञान शुद्धज्ञान वगैरे नसून केवलज्ञानच चालू आहे. अशा प्रकारे पर्यायीनं सुद्धा तो शुद्ध मानतो. या ठिकाणी त्याची चूक होते आणि म्हणून तो निश्चयाभासी समजावा. म्हणून स्वतः शुद्धरूप आहोत असे चिंतन करणे हा निव्वळ भ्रम आहे. स्वतः शुद्धरूप आहोत असे चिंतन करणे हा निव्वळ भ्रम आहे. भ्रम म्हणजे कसा केव्हा भ्रम होईल तो? मी स्वतः पर्यायीनं शुद्धरूप आहो असं चिंतन करणं भ्रम आहे. पण मी द्रव्य दृष्टीनंही शुद्ध आहो हे तर आपल्याला हा तर पुरुषार्थाचा धागा आहे याच्यामध्ये. मी द्रव्य दृष्टीने शुद्धच आहो हा पुरुषार्थाचा धागा आहे. परंतु त्याही वेळेला सध्या ॲट प्रेझेंट माझ्या पर्यायीमध्ये अशुद्धता आहे हे निश्चयाभासी स्वीकार करत नाही, म्हणून तो तिथे त्याचा दोष आहे. जर तुम्ही स्वतः सिद्ध समान मानता म्हणजे पर्यायीनं मानता तर ही संसार अवस्था कुणाची आहे आणि केवल ज्ञानाधिक जर तुमचे आहेत तर हे मतिज्ञानाधिक कुणाचे आहेत. तसेच द्रव्यकर्म नो कर्म रहित आहात तर ज्ञानाधिकांची व्यक्तता का नाही. परमानंदमय आहात तर आता करावयाचे कर्तव्य ते काय उरले. जेवढे प्रश्न केलेले आहेत ना त्याला हे प्रश्नकर्त्यांनी त्याला हे केलेले आहेत की तो मानत आहे मी पर्यायीमध्ये इतक्या गोष्टींनी युक्त आहो. पर्यायीमध्ये मी शुद्ध आहे, पर्यायीमध्ये मी केवळ ज्ञानाने युक्त आहे
आणि पर्यायीमध्ये माझ्या पर्यायीमध्ये सुद्धा आता कोणत्याही कर्माचं बंधन राहिलेलं नाही. ह्या गोष्टी त्यांनी गलत तरीकेनं स्वीकारल्या. त्यांनी स्वीकार करायला पाहिजे होत्या आपल्या स्वभावामध्ये, परंतु त्यांनी स्वीकार केला पर्यायीमध्ये. हेच त्याची निश्चयाभासीची ही चूक झालेली आहे. मग ही चूक जर अशा आपल्यामध्ये राहिली असेल तर आपल्याला दुरुस्त करण्याचा कसा पॉईंट येईल त्या ठिकाणी की मी द्रव्य दृष्टीने शुद्ध आहेच, मी शुद्धच आहे, परंतु माझ्या पर्यायीमध्ये अजून अशुद्धता आहे. पर्यायीमध्ये अशुद्धता आहे. पर्यायीमधली अशुद्धता निघून जाण्यासाठी मला पुरुषार्थ आणि साधना ही बराच काळपर्यंत करावी लागणार आहे. हे सुद्धा स्वीकृत पाहिजे की मी शुद्ध आत्मा आहे एवढं एका समयामध्ये मानल्याने पर्याय शुद्ध होणार नाही. अनंत काळाची गंदगी आली आहे. ती गंदगी साफ करण्यासाठी काहीतरी टाईम लागेल का नाही? काही 2, 4, 8 दिवस लागतील का नाही? आपलं घरचा दृष्टांत दिला तर तसंच ही अनंत काळापासून पर्यायीमध्ये आलेली विकृती ही शुद्ध करण्यासाठी पुरुषार्थ लागेल किंवा नाही? पुरुषार्थ लागणार आहे. पुरुषार्थाचा धागा तुम्हाला जिनवानीने करून दिलेला आहे. द्रव्यदृष्टीचा धागा तुम्हाला दिलेला आहे की ती द्रव्यदृष्टी स्वीकार करा की मी द्रव्याने त्रिकाली आहे, शुद्ध आहे, माझ्यामध्ये अशुद्धता नाही, द्रव्यामध्ये अशुद्धता किंचित देखील नाही आहे. हे स्वीकार करा. त्याच वेळेला पर्यायीमधली अशुद्धता मान्य करून, कबूल करून, तो गुन्हा माझा आहे तो कबूल करून, मॅजिस्ट्रेटही त्याच गुन्हेगाराला माफ करते ज्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. कबूल आहे साहेब, मला झाली गलती माझी, तर त्याची शिक्षा कमी होते. पण जो गुन्हाच कबूल करत नाही त्याला कोणीही माफ करू शकत नाही. मी पर्यायीनं सुद्धा अशुद्ध आहे हे जो स्वीकार करत नाही त्याला ती द्रव्यदृष्टी त्याच्या मदतीला येणार नाही. परमहा तसे द्रव्यकर्म नो कर्मरहित आहात तर ज्ञानाधिकांची व्यक्तता का नाही? परमानंदमय आहात तर आता करावयाचे कर्तव्य ते काय उरले? तर आता तुम्ही पर्यायीनं जर शुद्ध आहात तर आता काही उरलं नाही तुमच्यासाठी, काही पराक्रम गाजविण्यासाठी किंवा आपली आत्मसाधना करण्यासाठी काहीच प्रयोजन राहिलेलं नाही. असं होईल ना? जन्म मरणादी दुःखे नाहीत तर दुःखी का होता? मग जन्ममरण तुम्हाला नाही ना, पण तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या वृत्तीमध्ये, प्रवृत्तीमध्ये आम्हाला दुःख दिसते. ते तुम्हालाही कबूल आहे, आकुलता आहे. तर ही आकुलता आली कुठून? तर दुःखी का होता? सारांश हा की एक अवस्था असताना दुसरी निराळीच अवस्था मानणे. एक अवस्था असताना, एक पर्याय मलिन असताना त्याच वेळेला माझी पर्याय शुद्ध आहे असं मानू नये. मानायचं असेल तर एक अशुद्ध पर्याय असली तरी माझा त्रैकालिक ध्रुव स्वभाव हा पूर्णपणे 100% शुद्ध आहे हे माना. आणि हाच धागा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला मोक्ष मार्गामध्ये वाटचाल करण्यासाठी उपयुक्त ठरेल. चक्रवर्ती के करे कल्पना कैसे कोई दरिद्र कहो मैं ही हूँ भगवान रटे कैसे पामर पर्याय हो भरत खंड का कहो अलौकिक कर्तृकर्म अधिकार महान अनुभव रस में भीगे वक्ता श्रोता जेले वचन महान श्रोता जेले वचन गुरुवाणी के स्पर्श मात्र से
सीखे जिनको वाणी सुलभ हुई। मैं तो यूं का यूं रहता हूँ, पल पल परिणमते परिणाम। अनुभव रस में भीगे वक्ता, श्रोता जेने वचन महान, श्रोता जेने वचन महान। सहज शुद्ध पर्यायों का भी त्रैकालिक मेरा भाव। नित्य त्रिकाली पूर्ण वस्तु में ओत प्रेत आनंद स्वभाव। निश्चय नय का विषय ध्येय है, द्रव्य तथा पर्यय का ज्ञान। अनुभव रस में भीगे वक्ता, श्रोता जेने वचन महान, श्रोता जेने वचन महान। पर्यायों से पार परिणामी हो त्रैकालिक ध्रुव चित्र। परिणामों का भी करता नहीं ज्ञायक भाव सदा शिव गुरु। अपनापन बस ध्रुव ज्ञायक में, परिणति में पुरुषार्थ प्रधान। अनुभव रस में भीगे वक्ता, श्रोता जेने वचन महान, श्रोता जेने वचन महान। ज्ञान से तुझे रोकालो, सोवानी मस्तक सदा दे तू।